महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगी गवळंप प्रकरणातील सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमवयम. माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात. मी बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले. जो जगाते चाळीता ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. अर्थात त्याच तर भगवंताच्या सत्तेने या सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे. भगवंत स्वतः सांगतात एकहोम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. म्हणून ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण पाहतो श्रीगंधा शहराचे शक्तिपीठ माई भगवती जगदंबा साळवन देवी मातेच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य हरिभक्त परायण वैकुंठवासी गुरुवर्य तात्या महाराज महापुरुष यांच्या कृपा आशीर्वादाने श्री साळवन देवी देवस्थान ट्रस्ट व साळवन देवी माता सर्वच भक्त मंडळी यांच्या सर्वांच्या आयोजनातून सर्वांच्या सहकार्यातून आणि ज्यांचं सुंदर असं आपल्या सप्ताहाकरिता मार्गदर्शन आहे सर्वच सप्ताह कमिटी मंडळी सर्वांचे धन्यवाद. ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आलेली आहे भगवती मातेची. गेल्या मला वाटतं मागच्या वर्षी नाही त्याच्या अगोदरच्या वर्षी आले होते एकदा, पण त्याच्यानंतर मध्ये 1 वर्ष गेलं आणि परत एकदा आले. म्हणून ज्यांनी कॉलवरती संपर्क केला तसं पाहिलं तर 2-3 दिवसाचं कीर्तन होतं, पण परत म्हणले नाही सगळं सोपं होईल तुम्ही काल्याचं कीर्तन घ्या. अगदी वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. त्यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकार ज्यांच्या परिचित आहेत आदरणीय हरिभक्त परायण संतोषजी पोपटराव कोथिंबिरे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण आप्पासो रामभाऊ कोथिंबिरे आणि त्याबरोबर हरिभक्त परायण नाथा विश्वास पाठक आणि आदरणीय हरिभक्त परायण सचिन विश्वास पाठक. एकदा सर्वांसाठी जोरात टाळी वाजवायचे. त्याचबरोबर आपल्या सप्ताहाकरिता ज्यांचं मार्गदर्शन आहे नितांत अगदी लेकीसारखं प्रेम माझ्यावरती करतात महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकार. कॉल केला तर काकाला कधीच नाही म्हणत नाहीत. खूप मोठा सिंहाचा वाटा आपल्या सप्ताहामध्ये आहे. आदरणीय हरिभक्त परायण देवराम नारायण धुमाळ त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायचे. त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व सप्ताह कमिटी मंडळी सर्व भक्त मंडळी माई भगवतीच्या चरणावरती एकच प्रार्थना आहे प्रत्येकाच्या अभिमान नुरे कोड अवघेची पुरे प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण व्हाव्यात. पवित्र अशा सेवेकरिता आपण पाहतोय गुणजन म्हणून लाभलेले गायनाचार्य खूप सुंदर असा कोकिळेसारखा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज आहेत. बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण खोमणे महाराज त्यांचे धन्य म्हणले यांचं कसं इकडं ऋतुजा डाकीन तिकडं सांगायला मी यांचं विचार तुमचे धन्यवाद व्यक्त करते. इकडं ऋतुजाताई खूप सुंदर आवाज आहे. सर्वच इथं कोणाच्याही समोर माईक मांडला तर सगळे गायन करणारेच आहेत. खूप सुंदर असे कीर्तनकारही बरेच जण आहेत. एकदा सर्वांसाठी जोरात टाळी वाजवायचे. आपण पाहतोय सर्वांचे प्रेरणास्थान जे आहेत कैलासवासी विश्वनाथ पाठक त्यांचे कृपा आशीर्वाद आहेत आणि आदरणीय कैलासवासी पोपटराव सावळेराम कोथिंबिरे यांचे कृपा आशीर्वाद आपल्या सप्ताहाकरिता आहे. ज्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर अशी देवी भागवत कथा श्रवण करत आहात देवी महात्म्य कथा आणि ज्ञानेश्वरी देखील ज्यांच्या मुखोद्गत आहे हरिभक्त परायण श्रद्धेय बालाजी महाराज कवठेकर आणि हरिभक्त परायण आदरणीय श्रद्धेय तुकाराम महाराज धुमाळ. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व कमिटी मंडळी सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील चुकून तिकडे कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्वांचे धन्यवाद. इकडे मृदंगाचार्य दोन्ही आदरणीय हरिभक्त परायण खूप सुंदर वाजवण आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि आदरणीय हरिभक्त परायण अंबादास महाराज. जोरात टाळी वाजवायची दोघांसाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा आहेत त्यांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सुद्धा चांगली आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि हार्मोनियमची साथ देत असलेले काष्टीवरून आलेत खास करून आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुलाबभाई तुमच्यासाठी धन्यवाद. जोरात टाळी वाजवायची एकदा. माझे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्याचबरोबर मराठी तडका यूट्यूब चॅनल आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते.
जे माझ्यासोबत असतात, नादब्रह्म यूट्यूब चॅनल, आमचे विठ्ठलदादा, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे पारगावरून आलेले आमचे दत्तात्रय भाऊ आहेत, बाकी सर्व त्यांचे सहकारी मंडळी, कमिटी मंडळी, अजून बरेच लोक परिचित आहेत, फक्त आता वयामानानं मला नावं लक्षात राहत नाही. म्हणून सर्वांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिनापदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सोडू. अभंग सुंदर असा आहे, गवळण प्रकरणातील आहे. अगदी भगवान गोपाल कृष्णाच्या प्रती सुंदर अशी एका गवळणीची झालेली भावना तुकोबाराय अभंगातून अगदी व्यक्त करत आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे की काल्याच्या प्रसंगी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. आज पहिल्या दुसऱ्या दिवसाचं, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा दिवस असेल. अगदी आपण पाहतो जागराचा असेल तर मागणीपर अभंग निवडावा लागतो, पहिल्या दिवशी असेल तर नामपरच अभंग निवडावा लागतो, पण मध्यंतरी कुठल्याही प्रकारचा अभंग घेतला तरी चालतो. पण आजच्या प्रसंगी अगदी कीर्तनकार मात्र बांधलेले, मग ते दोऱ्यानं बांधलेले नाही तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये बांधलेले असतात. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आणि भगवंताच्या खोड्या पाहिल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. ते चरित्र आपल्याला पाहायचं आहे. किती सुंदर मंदिर असू द्या, मंदिराची सुंदरता असते, मंदिर पूर्णत्वाला जातं, पण कधी जेव्हा मंदिरावरती कळस बसू तेव्हा, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 11 दिवसाचा असू द्या, सप्ताह महिन्याभराचा असू द्या, पण कुठेतरी सांगता करावी लागते. बऱ्याच महिला मंडळी म्हटल्या असतील, ताई आज चला कीर्तन आहे ताईचं, आपल्याला सप्ताहाच्या समाप्तीला जायचं आहे. समाप्ती ती तुमची आमची होते. धार्मिक कार्याची सांगता करावी लागते. अनादी कालापासून भगवान परमात्माचं नामचिंतन प्रत्येक जण श्रवण करत आलाय. नामात कधी बदल नाही झाला. रूप पाहता लोचनी कधी वेगळं म्हटलंय का कोणी? नाही. वेगवेगळ्या चाली लावतील, पण वेगळं काही त्याच्यामध्ये शब्द टाकण्याचा प्रयत्न कोणी करत नाहीये. सुंदरते ध्यान कधी बदलत नाही, बदल तुमच्या आमच्यात होतो, पण त्यासाठी सांगता करावी लागते. आणि त्याच सप्ताहाची सांगता करण्याचं अगदी खूप मोठं श्रेय माझ्याकडे प्राप्त झालंय, आणि ते वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण पार पडणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. आज विविध प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण विचार केला, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येतात, प्रत्येकाला मान सन्मान, वेगवेगळे नावं प्रत्येकाचे घेतले जातात, पण एवढंच एक क्षेत्र राहिलेलं आहे की इथं कोण किती श्रीमंत, कोण किती गरीब, कोणाकडे किती पैसा, कोणाकडे किती गाड्या, काही घेणं देणं नाही. गरीबही त्याच ठिकाणी आणि श्रीमंतही त्याच ठिकाणी. ज्या अर्थानं भगवान परमात्मानं 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग एवढ्या सहजासहजा मानवाचा जन्म नाही. याचे देही घडे देवाचे भजन, देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताला विनंती करतो, गर्भात आहे तोपर्यंत देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा बाहेर काढ का काय सांगू गर्भीची यातना माझा भोगी तानारा. सांगण्याचा प्रयत्न करतो आपण, देवा हा त्रास काही सहन होत नाहीये. मग या गोष्टीतून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्याकरिताच तर भगवंताचं नामचिंतन आहे आणि धार्मिक कार्य आहे. इथे प्रत्येक माणसानं सगळ्या गोष्टी विसरल्या पाहिजेत. मी फक्त भगवान परमात्माचा एक भक्त आहे या उद्देशानं प्रत्येकानं बसावं. इथे बसल्याच्या नंतर काळजी करण्याचं कारण नाही. मला महिला मंडळ, पुरुष मंडळ सांगा, जोपर्यंत आपण आईच्या गर्भात आहोत, 9 महिने 9 दिवस आई आपल्याला गर्भामध्ये वाढवते. मला सांगा, आईनं जेवण केलं तर लेकराला वेगळं जेवण करावं लागतं का? आईनं जर पाणी प्यालं तर लेकराला वेगळं पाणी प्यावं लागतं का? नाही ना. आईला काय खावं काय नाही खावं सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. का? माझ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून. आई जर पाणी प्याले तर लेकराच्या पर्यंत पोहोचतं का? तर तो बाळ 9 महिने 9 दिवस त्या स्वतःच्या आईच्या गर्भगृहामध्ये असतो. केसालाही धक्का लागत नाही, काहीच होत नाहीये. पण तसाच आई देखील भगवती मातेचा गर्भगृह आहे. हा सभामंडप, हा धर्ममंडप म्हणजे भगवती मातेचा गर्भगृह आहे. इथं आल्याच्या नंतर कोणालाच काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण जीवनात भगवती मातेचे एवढे मोठे उपकार आहेत. कोणी किती चालत येऊ द्या, पण संतांनी वर्णन केले, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. सांगण्याचं तात्पर्य प्रत्येक गोष्टी विसरून प्रत्येक माणसाने या ठिकाणी राहिलं पाहिजे. प्रत्येक साधू संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. तुम्ही सांगाल, ताई साधू संतांनी देवाला कधीच काही नाही मागितलं, पण तरी भगवान परमात्मानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने
श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या घरी भगवंतानं निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत गड्याचं रूप धारण करून काम केलंय का? चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. प्रत्येक भक्ताच्या घरी काम करावं. किती की सांगू तुम्हाला, श्री संत सखुबाईचा गर्भ धारण करण्याचं काम जगाच्या मालकानं केलंय का? अंतकरणात शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. गवळणीच्या प्रती झालेला भगवान परमात्माच्या प्रती गवळणीचा भाव निर्माण झालेला आहे तुम्हाला सांगणार आहे. पण अंतकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय थोर प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ तयाला. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, देवाची प्राप्ती करायची असेल मने नाही भाव मने देवा मला पाव देवाशाने पावायचा नाही र देव बाजारचा भाजी पाला नाही. थोडंसं कमी करा, थोडा कमी करा आवाज. विठ्ठल विठ्ठल अंतकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक साधू संतांचा विचार केला. वारकरी संप्रदायाचं नाक आणि संप्रदायाचा कळस आहेत, पण तुकोबारायांचा अधिकार आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकोबारायांचा अधिकार आहे. तुका राम नाम घेता कापी यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा अधिकार संपन्न तुकोबाराय. ज्या वेळेला पाहिलं अगदी यमुनाच्या तटावरती सुंदर अशी गवळण भगवान परमात्माच्या अगदी देहभान विसरल्यासारखं बसलेली होती. त्या गवळणीला पाहिलं, पाण्यानं भरलेला तो डेरा पाहिला, तो माठ पाहिला आणि विचारले, हे भाग्यशाली गवळणी, सर्व गोष्टी विसरून घर संसार लेकरं बाळ सासू सासरे सगळं विसरलीये आणि या ठिकाणी तू येऊन बसले. त्या गवळणीने सांगितलं, महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केले अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिने हरिले माझे चित्त 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 हरिने हरिले माझे चित्त. भारवित 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 विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा. टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या पहिल्या चरणात ती गवळण तुकोबाराला सांगते, महाराज हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरल. त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय आणि वित्तादिकांचा भार देखील मी विसरलेले. आता पहा, चित्तही जागेवर असणं फार गरजेचं आहे. जागेवर चित्त नसेल, चित्त नाही जवळ आपण पाहिलं, चित्त जागेवर नसेल तर कोणतंच काम आपण करू शकत नाही. आज कीर्तनासाठी उपस्थित आहात तुम्ही, तुमच्या चित्तात होतं कीर्तनाकरिता यायचंय म्हणून कीर्तनात येऊन बसलायत. माझ्या चित्तात आहे मला कीर्तन करायचंय म्हणून मी कीर्तन करू शकते. कधी कधी पाहान तुम्ही, एखादी बाई अगदी काखेवरती छोटंसं बाळ तिचं लेकरू असतं, अख्ख्या गावात पाहते माझं लेकरू कुठे आहे, माझं लेकरू. याला समजायचं चित्त जागेवरती नाही आहे. कारण पहा, शरीरामध्ये पित्ताची परमार्थामध्ये चित्ताची, प्रपंचामध्ये वित्ताची गरज असते. शरीरातलं पित्त जर जास्त झालं तर माणसाला चक्कर येते आणि कमी झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात. प्रपंचामध्ये भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विन कीर्तन. कळतंय ना तुम्हाला? सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे आजच्या कीर्तनाकरिता. कीर्तनाचं सौजन्य आमचे कांतीलाल दादा कोथिंबीर. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरिता.
माझं बोलणं कळलं पण भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विन संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा असेल तर किंमत आहे. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. श्रीमंत असेल तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ आले, परशुरामजी शेठ आले, परशुरामजी शेठ. आणि त्याचं काहीतरी घोटाळा झाला आणि काहीतरी पैसे त्याचे गेले तर नंतर म्हणतात परशा आला, परशा. गंमत लोकांची. पैसा प्रॉपर्टी. पहा तुम्ही, खिशात रुपया नसेल तरी चालेल पण पायातली चप्पल नांगावरचे कपडे मात्र कडक पाहिजेत. माणसं त्याच्यावरून किंमत करतायत. आज सांगण्याचं तात्पर्य ती काळाची गरज आहे, पण कोणत्याही नात्याची गिनती कधी पैशात मात्र केली नाही पाहिजे. नात्यापेक्षा सुद्धा काही माणसं अगदी पैशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतात. ती नाते सांभाळता आली पाहिजे. कारण पहा तुम्ही, रही मन धागा प्रेम का, मत खींचो कट जाय, कटे भी तो जुटे नहीं, जुटे भी तो बीच में गाठ बन जाय. दोरा जर जास्त ओढला तर दोरा तुटतो. पहा, तुटलेला दोरा जोडता येतो का? येतो ना जोडता, पण मध्ये गाठ पडत असते. एकदा का पैशाच्या विरोध काहीतरी भांडण झाले, आज शोकांती काय पैशासाठी सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला लागला. घडलेली घटना आहेत. आज स्वतः ज्या लेकराला जन्म दिला ती आई सुद्धा लेकराला काहीतरी रात्रीच डोक्यामध्ये धोंडा घालून मारून टाकते. इकडच्याच भागातला कुठला तरी प्रसंग आहे. 2-4 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, पैशात सगळ्या गोष्टी नाही भेटत आहे. हा पैशाशिवाय काही होत नाही, पण पैसा सर्वस्व नाहीये. नाते सुद्धा तेवढे महत्वाचे असतात. कधीतरी पहा, पोत्यानं पैसा लोकांकडे, पण स्वतःच मन मोकळं करण्याकरिता जीवाचा एकही मित्र नाही आणि जीवाचा एकही माणूस जवळ नाहीये. सांगू शकत नाही कोणाला स्वतःचं दुःख. पैसा करता काय? प्रपंचामध्ये पैशाची गरज आहे, वित्ताची गरज आहे, तशीच परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. चित्त जागेवर नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी. हो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जागेवर नसेल तर कोणतं काम होऊ शकत नाही. आता तुमच्या चित्तात परमार्थ आहे की प्रपंच आहे? चित्तात प्रपंच आहे की परमार्थ आहे? महिला मंडळ, हा बरं परमार्थ आहे. मग सांगा हरिपाठातला 5 नंबरचा अभंग सांगाल मला तुम्ही. तुम्हाला येत नाही असं नाही, पण कमीत कमी 10-15 मिनिटं जातील विचार करायला, बरोबर की नाही? पण तुम्हाला जर इथं बसल्या बसल्या विचारलं, गंगू मावशी तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे आहे हो, सांगाल की नाही? इथं बसल्या बसल्या सांगाल मला तुम्ही कुठं कोणती वस्तू ठेवली का? आपल्या चित्तात नेमकं काय गोष्टीचा विचार करावा. चित्त जागेवर नसावं, नक्कीच चित्ताचं हरण व्हावं, पण भगवान गोपाल कृष्णाने चित्ताचं हरण आपलं करावं, जेणेकरून भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी गोपिकांच्या कानावरती पडावा आणि गवळणी देहभान विसरून जाव्यात. पहा तुम्ही, मुरलीचा प्रभाव आहे. बासरीचा प्रभाव एवढा होता की तीच बासरी जर त्याचा आवाज, त्याचा ध्वनी जर चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांवरती पडला तर चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पालवी फुटायची. आपल्या हाताचा प्रभाव आहे. आपण लावलेली झाडं सुद्धा जळून जातात, पण वाळलेल्या लाकडांना सुद्धा पालवी फुटायची. म्हाताऱ्या तरुण गवळणी होत्या. म्हाताऱ्या गवळणी म्हणावं लाला, अरे बासरी वाजवत जाऊ नको का? तू जर बासरी वाजवली ना तर चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पालवी फुटते. पण तरुण गवळणी सांगायच्या, लाला बासरी वाजवत जा, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, ओ मुरली सुनाने वाले. मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा. एक गवळण होती पहा, प्रत्येक काम करायची पण घर कामात कधी मन लागत नव्हतं.
घर कामात मन लागत नव्हतं, स्वतःचे मालक जवळ आली. भूक 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 म्हटले म्हणून तिनं मालकाला जेवणाचं ताट तयार केलं. जेवणाचं ताट तयार केलं, पण ताट करता करता भगवान गोपाल कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला. देहभान विसरली. तिनं मालकाचं जेवणाचं ताट गाईच्या समोर मांडलं आणि गाईचं खुराकाचं टोपलं तिनं मालकाच्या समोर मांडलं. तिथून निघाले देवाला पाहण्याकरिता. निघून जायचे भगवंताला. एका वेळेला राधा राणी स्वतः रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण चालू होतं. राधेची सासू आली. म्हणे अगं तुझं काय चाललंय, काय करतेस तू? अगं याच्यामध्ये दही घाल, याच्यामध्ये तू पाणी घाल. ती म्हणे सासूबाई भगवान परमात्माला त्या श्री हरीला मी पाहिलंय म्हणून माझ्या चित्ताचं हरण झालंय. हरीला पाहुनी भुलली चित्ता, 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 हरीला पाहुनी भुलली चित्ता. मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, वरियाने कुंडल हले, वरियाने कुंडल हले, हले 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 हले, डोळे मोडी तरागा, चाले 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 डोळे मोडी तरागा, चाले 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 डोळे मोडी तरागा, चाले डोळे मोडी तरागा, चाले डोळे मोडी तरागा, चाले डोळे मोडी तरागा, चाले चाले चाले. हरीला पाहुनी भुलली चेता, हरीला पाहुनी भुलली चेता, मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, वरियाने कुंडल हले 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 हले, डोळी मोडी राधा चाले. चित्ताचं हरण व्हायचं हे गळ नव्हती पा. मुरलीचा ध्वनी कानावरती पडला की देवाला पाहण्याकरिता तरुण गवळणी निघायच्या. मुरली वरी माझा जीव जडे ग, हरीच्या मुरली वरी जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा. तरुण गवळणी देवाला पाहण्याकरता जायच्या. एक म्हातारी गवळण होती. तिची इच्छा झाली आपल्याला देवाला पाहायचं, पण जायचं कसं? शृंगार करून निघायचं. ती निघाली. तिने मेकअप केलेला होता. मेकअप करत होती. तिचं नाव होतं मालू. मालूनं घातला तिच्या लग्नातला शालू, पण घातलाची घातला उलटा घातला. अजिबात मान हलत होती. डोळ्यांना व्यवस्थित दिसना, गुडघ्याच्या वाट्या सरकलेल्या, कमरात अगदी वाक पडलेला. मालूनं घातला लग्नातला शालू, पण उलटा घातला. मालकानं पाहला, मेकअप करत होती. अगं मालू, तू घातला तुझ्या लग्नातला शालू, पण उलटा घातला, त्याला सोयीचा करून जा. तिनं उत्तर फार सुंदर दिलं. ती म्हणे मालक, मी सोयीचा, ती शालू सोयीचा करण्याच्या नादात जर हा जीव निघून गेला तर तो लाला पाहायचा राहून जाईल. त्याला पाहण्याकरिता जाते, अगोदर त्याला पाहून येते. मेकअप करत होती. ओटो पे कुंकू, नैनो में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, पर काजल लगाती चली है, सिर पर काजल लगाती चली है राम, मुरली के नाद दीवानी बनी गवळण, मुरली के नाद दीवानी बनी गवळण. चित्त जागेवर नसेल तर कोणतं काम करू शकत नाही. चित्ताचं हरण व्हावं, पण आपल्या चित्ताचं हरण सुद्धा त्या भगवान परमात्मानंच करावं. सांगण्याचं तात्पर्य, आपलं चित्त जर प्रपंचात संसारात तिकडे अटकत असेल, देवाची प्राप्ती होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आज गवळणी सर्व देहभान विसरायच्या भगवान परमात्मा करिता. कधी कधी वाटत असेल किती भाग्यवान असतील. अहो, कधीतरी जगाच्या मालकानं चोरी करण्याकरिता जावं आणि गवळणींनी गाराणे घेत यावं मैयाकडे. गवळणी यायच्या मैयाकडे. मला सांगायचंय, जगाच्या मालकाचे गाराणे सांगणाऱ्या गवळणी किती भाग्यवान असतील आणि त्यांचा अधिकार सुद्धा किती श्रेष्ठ असेल. त्यांना अखंड भगवान परमात्मा सहवास लाभत होता.
मला सांगण्याचं तात्पर्य जगद्गुरु तुकोबारायला ती गवळण सांगते, महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरलेली आहे. माझं चित्तच माझ्या जवळ नाही. वित्ताधिक पैसा पाणी काय असते ह्या गोष्टी मला कळत नाहीयेत. मग मी घरी जाऊन तरी काय करू. अभंगाचं दुसरं चरण. आता कैसी जाऊ घरा हो, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरात घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, हो आता कैसी जाऊ घर, आता कैसी जाऊ घर, आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा, नोहे बरा, नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, नोहे भरा लौकिक, 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 आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ती गवळण तुकोबारायांना सांगते, महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरले. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरवा लौकिक. मग घरी जाऊन तरी काय करू. आता मला सांगा, चित्त जागेवर नसेल तुम्ही घरातली घरकामं करायला लागले. घरातली माणसं तुम्हाला बोलल्याशिवाय राहत नाही. एखाद्या वेळेला जर भाजीत थोडंसं जास्त मीठ झालं तर माणसं ऐकून घेत नाही. पुरुष मंडळी म्हणतात, का तुझं मन ठिकाणावर नव्हतं का. काय करत होती, कोणतं काम करत होती. चित्त जागेवर नसेल तर कोणतंच काम करू शकत नाही. तुम्हाला गंमत सांगते, एक म्हातारी होती, एक 75 वर्षाची असेल. म्हातारी गोधड्या शिवायची. गोधड्या पहिल्या काळात होत्या गोधड्या म्हणून शिवतही होते. आजीबाईच्या नाट्या असतील, आईच्या जुन्या साड्या असतील तर त्याच्या गोधड्या अजून जिवंत आहे. सिटीच्या ठिकाणी गेले तर आता गोधड्या घ्यायसाठी 200-200 1000 2,000 रुपये द्यावे लागतात. भेटत नाही लवकर. म्हातारी गोधड्या शिवत होती. गोधडी शिवता 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 त्या म्हातारीला नेमकी लाईट गेली आणि तिची सुई हरवली. म्हातारीची सुई हरवली. झोपडीमध्ये राहत होती. म्हातारी बाहेर आली, सगळीकडे पाहत होती. सुई हरवली, सुई हरवली. नातवंडाला विचारलं, आजूबाजूच्या लोकांना विचारायची, सगळ्यांनी विचारलं, पण एका मुलाने विचारलं, म्हणे आजी काय शोधताय. म्हणे माझी सुई हरवली. सुई हरवली. सगळीकडे पाहिली, वट्यावरती सगळीकडे पाहिली, कुठंच सापडना. म्हणे आजी अहो सुई हरवली कुठे. म्हातारी म्हणती सुई आतमध्ये हरवली. म्हणे मग बाहेर कशाला पाहता, आत पाहा ना, जिथे हरवली तिथेच पाहावी. ती म्हणे म्हातारी पाहिले असते म्हणे आतमध्ये, पण आतमध्ये अंधार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, आपलं चित्त जागेवर नसेल. बाबा पेपर वाचायला बसले, चष्मा पाहायचा आहे. चष्मा सगळ्यांना विचारला, नातवंडांना बेजार केलं, सुनबाईला विचारलं, तूच घरातली कामं व्यवस्थित करत नाही, तूच तर अजिबात पसारा नीट आवरत नाही, माझा चष्मा कुठे सापडून द्या. 15 वर्षाचा नातू खेळत खेळत आला आणि त्यानं म्हाताऱ्याच्या डोक्यावरती पाहिलं. बाबा काय पाहिजे. म्हणजे चष्मा हरवला. बाबा तुमच्या डोक्यावर चष्मा आहे. मला सांगायचं 1 तासापासून शोधतायत, पण चित्त जागेवर नसल्यामुळे माहिती नाही. तुझा हे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलासी, परी तू जागा चुकलासी, परी तू जागा चुकलासी, चुकलासी. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. असो, सांगण्याचं तात्पर्य गवळण सांगते, महाराज वित्ताधिकांचा भार देखील मी विसरलेली आहे. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरवा लौकिक. बरं जरी मी घरी निघाले आणि माझं दुःख जर दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर लोकांची नीतिमत्ता आहे. आपलं दुखणं रडून ऐकतात लोक, पण जगाला हसून सांगितल्याशिवाय राहत नाही आहे. कधी कधी नसेल अनुभव तर घेऊन पहा. आपलं जगात कोण असेल तर देवाशिवाय कोण नाही पहा. दुःख सांगायचं असेल तर देवाच्या समोर सांगा.
कारण त्याला तर माहिती आहे तुम्हाला नेमकं काय पाहिजे. लोकाला किती सांगा आणि किती पैसा द्या, तुमचं असं करेल मी, तुमचं तसं करेल, शेवटी काही होत नाही. काय होणार ते होणार. लोक हातातले घेऊ शकतात, नशिबातलं कोणाला घेता येत नाही. काय ठरवलं आणि काय करायचं हे भगवान परमात्माने ठरवलेलं आहे. कोणाची प्रॉपर्टी किती असेल आपण जळण्यात अर्थ नाही आहे, एकमेकांच्या काड्या करण्यात अर्थ नाही आहे. संतांनी वर्णन केले, नाही चांगलं करता आलं करू नये, पण लोकांचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्याच्या बोलायचं असेल माणसाला खोटं बोला, पण तुमच्या खोटं बोलण्यामुळे एखाद्या बाईचं जर नान्न मोडता राहत असेल तर खोटं बोला. एखाद्या माणसाबद्दलचा विश्वास असेल आणि तोच विश्वास तुमच्या जर खोटं बोलण्यामुळे अजून दृढ होणार असेल तर मग खोटं बोला. एखाद्याचं जमलेलं लग्न अगदी मोडलेलं लग्न जुळत असेल परत तर त्या गोष्टीसाठी खोटं बोलायला हरकत नाही आहे. पण एखाद्याचं चांगलं करता येत नाही ना आपण काहीतरी बोलून त्याच्यामध्ये फाट पाडण्यात अर्थ नाही आहे. वर्णन केलंय, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याच्या पायाखालचं फूल होता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जीवनातला काटा बनू नका. नाही एखाद्याला तुम्हाला अर्धी भाकरी आनंदानं खाऊ घालणं झाली तरी चालेल, पण एखाद्याच्या अन्नात विष कालवण्याचं काम माणसानं करू नये. नाही एखाद्याला तुम्हाला घर बांधता बांधता मदत करता आली तरी चालेल, पण एखाद्या गरीबाची झोपडी जाळण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. नाही एखाद्याचं लग्न जुळून देता आलं तरी चालेल, पण एखाद्याचं जमलेलं मोडण्याचं काम माणसानं करू नये. कित्येक लोक आहेत आज गावागावात पाहतो, लग्न मोडणारे लांबचे नसतात, आपल्या जवळचेच काका काकू आपल्या आत्या मामा हे चुलते हेच लग्न मोडतात. पोरांना तर सांगणं काय मी या गोष्टीकडे लक्ष द्या अगोदर. नाही चांगलं करता आलं करू नये, पण लोकांच्या वरती, कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध हादीन. किती देणार हे भगवान परमात्माच्या हातात आहे. कधी कधी सांगावं असं वाटतं स्वतःचं दुःख जगताला कधी सांगूच नाही, कारण बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी जगात आपलाय. कोण संतांनी वर्णन केले, देव पहावयासे गेलो तेथे देवची होण्या ठेलो, देव माझा मी देवाचा. जगाच्या मालकाला म्हणा माझा आहे. एवढी भक्ती श्रेष्ठ असावी, एवढी निष्ठा असावी भगवंताच्या प्रती. आपण देवाला म्हणतो देव माझा, यात नवल नाही. देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. आपण देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो नवल नाही, देव आपल्या घरी आला पाहिजे, कदाचित घराचंही मंदिर झालं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य ती गवळण सांगते, महाराज मी दुःख सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्या अंतकरणातला भाव प्रत्येकीला सांगण्याचा प्रयत्न केला तर लोकांचा स्वभाव आहे पार की अशी सांगता गोष्टी, पण घरची कुटी खातील. माझे लोक मला काहीतरी बोलतील आणि माझ्या घरातले लोक मला त्रास देतील, मला घरात घेणार नाही आणि मला कधी चांगलं बोलणार नाही. तुकोबाराय सांगतात त्या गवळणीला, ए भाग्यशाली गवळणी, ज्या श्री हरीनं तुझ्या चित्ताचं हरण केलंय, ज्या श्री हरी म्हणे तू वित्तादिकांचा भार विसरलीये, ज्या श्री हरी म्हणे तू घरी जाणं विसरलीये, ज्या श्री हरीमुळे अगदी तुझं चित्ताचं हरण झालंय ना, त्याच श्री हरीला तू त्याच ठिकाणी निवांत राहा आणि त्याच भगवान परमात्माला वारंवार पाहत राहा. तुकोबाराय सांगतात, ए भाग्यशाली गवळणीच्या श्री हरीने तुझ्या चित्ताचं हरण केलंय, त्याच ठिकाणी निवांत राहा आणि त्याच श्री हरीला तू वारंवार पाहत राहा. तू का म्हणे निवांत राही पाहिले पायी परतुनी. सर्वांनी माझ्यासोबत भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
सद्गुरु तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव साळंदेवी माता की डोबार घोमाई डोबार घोमाई आहा डोबार घोमाई चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवान परमात्मानं गोकुळामध्ये काय चरित्र केले ते आपल्याला पाहायचंय. उग्रसेन नावाचा राजा आहे, त्याचा मुलगा कंस. कंसानं स्वतः स्वयंघोषित राजा होण्याकरिता स्वतःच्या बापाला बंदीशाळेमध्ये डांबून ठेवलं. बंदीशाळेत ठेवलं. पूर्ण मथुरेमध्ये चर्चा चालू होती, असा दृष्ट मुलगा नाही जन्माला आलेला परवडला, असा मुलगा नाही पाहिजे, एवढा दृष्ट आहे, एवढा पापी आहे. कंसाबद्दल पूर्ण मथुरेमध्ये वाईट चर्चा चालू आहे. काही काळ अधिक झाला आणि स्वतः स्वयंघोषित राजा होण्याकरिता कंसानं ठरवलं, कंसाची चुलत बहीण, तिचं नाव देवकी माता, देवकी मातेचं अति उत्साहामध्ये आपण लग्न लावू, म्हणजे लोक आनंदाच्या भरात पाठीमागं केलेलं कर्म विसरून जातील. कधी कधी पहा तुम्ही, प्रत्येक क्षेत्रातले लोक खूप जास्त पाप झालं आणि खूप लोकांच्या मुंड्या मोडून प्रॉपर्टी कमवली की नंतर दान धर्म जास्त करतात. हां, सप्ताह आहे आपले घ्या 5 लाख रुपये, आपले घ्या 10 लाख रुपये, पण केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. स्वतःचं कर्म नाही चुकत आहे. ज्या वेळेला स्वतः चुलत बहिणीचं लग्नाची तयारी चालू होती, 1 महिन्यापासून लग्नाची तयारी चालू आहे, आनंदाची वाद्य वाजायची मथुरेमध्ये, प्रत्येकाच्या घरावरती अगदी फुलांच्या माळा घातलेल्या, प्रत्येकाच्या घरावरती दिवे लावलेली, घराच्या समोर रांगोळी 1 महिन्यापासून चालू होतं, आनंदाची वाद्य वाजायची. मथुरेमध्ये प्रत्येक बाईला वाटायचं भाऊ असावा तर कंसासारखा. का? पाठीमागे केलेलं कर्म विसरले लोक. लग्न काय उत्साहात पार पडतंय, स्वतःच्या बहिणीचं भाऊ असावा तर तो कंसासारखा पाहिजे, एवढं उत्साहामध्ये लग्न पार पडलं. पण स्वतः सांगितलं वसुदेवांना की म्हणे माझ्या बहिणीला सासरी सोडण्याकरिता मी स्वतः रथाचं सारथ्य पण करत मी माझ्या बहिणीला सासरी सोडणार. म्हणे ठरलं. लग्न पार पडलं. मथुरेच्या बाहेर काही अधिक अंतरावरती आले रथाचं सारथ्य पण कंस महाराज करतायत. पण त्या वेळेमध्ये ज्या वेळेला वारा सुटला, अगदी विजेंचा कडकडाट होतोय, धो धो पाऊस चालू झाला आणि त्यामध्ये आकाशवाणी झाली, ए दृष्ट कंसा, आकाशाची वाणी झाली, ज्या देवकीला तू स्वतः रथामध्ये घेऊन निघालायस ना, त्या ठिकाणी त्याच देवकीच्या पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. त्या क्षणाला मेनातून तलवार काढली, देवकी मातेच्या मानेवरती वार करणार. तर त्या ठिकाणी वसुदेवजींनी हात जोडला, कंसा अरे तिच्या पोटी 8वा पुत्र काळ आहे, देवकीने काय तुझं वाईट केलंय, आणि स्त्री हत्या करणं हे तुला शोभा देत नाहीये. स्त्री हत्या करणे खूप मोठं पातक आहे आणि ते पातक तू करू नको. एक काम कर, आम्हाला बंदीशाळेत कारागृहामध्ये ठेव, आमच्या पोटी जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी आम्ही तुझ्या स्वाधीन करू. ठरल्याप्रमाणे जेव्हा लग्नाची तयारी चालू होती, राहू दे नंतर बघू ना, आता ते राहू दे ना, हार घाला एकदा तुम्ही खाली जा. ज्या वेळेला बंदीशाळेमध्ये वसुदेवाने देवकी यांना डांबून ठेवण्यात येत आहे, पहिला पुत्र जन्माला आला. देवकी माता रडू लागल्या, त्याला कवटाळी घातलेली आहे. देवकी माता रडत असताना वसुदेवजीने तो पुत्र घेतला, पण शब्द दिलेले होता, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. वचनाला मात्र जागी राहायचे, दिलेलं वचन मात्र कधी मोडत नव्हते. त्या मुलाला घेतलं आणि कंसाकडे निघाले. कंसाच्या जवळ त्या छोट्याशा बालकाला दिलं. अगदी छोटेसे डोळे करून पाहणारा, किलकिले डोळे करून ते मूल पाहलं आणि कंसाचं सुद्धा अंतकरण गहीवरून आलं. कंस म्हणे 8वा तर काळ म्हणे, 8वाय म्हणे. आपल्या या छोट्याशा बालकानं काय केलं, आता पहिला आहे, आपला काळ 8वा आहे, याला घेऊन जा अशी प्रतिज्ञा केली. सांगितलं शिपायाला पहारे करायला. पण तेवढ्यात नारद मुनींच्या लक्षात आलं की हा असा जर हरिभक्तपरायण व्हायला लागला तर याचा पापाचा घडा नाही भरणार आहे, आणि पापाचा घडा भरला नाही तर याने आजपर्यंत केलेलं कर्म याची फेड होणार कशी. म्हणून जाऊन सांगितलं, कंसा अरे 8व्याकडून मोजला तर पहिला 8वा आहे, आणि पहिल्याकडून मोजला तर 8वा. तो 8वा कोणता नेमका तुझा काळ सांगता येत नाही, देवाची लीला आगाध आहे.
धावत पडत गेला ते छोट्याशा बालकाच्या पायाला पकडलं, गर 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 आकाशावरती ज्या वेळेला फिरवलं शिळेवरती आपटला तर चिंदडा चिंदडा झाल्या छोट्या बालकाच्या. देवकी माता टाहो फोडून रडत होत्या. पण लक्षात आलं की अजून 7 जन्माला घालायचे, 6 जन्माला घातले तर कुठं 8वा जन्माला येणार आहे. असेच कंसानं 6 मारले. 7वा योग माईनं रोहिणी उदर निघून घातला आणि 8वा भगवान गोपाल कृष्ण अष्टमी तिथीला बरोबर रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण प्रगट होत आहेत. सर्वांनी जय जयकार करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा आले पण 8 वर्षाचे म्हणून. अगदी मोठ्या मोठ्या माणसासारख्या गप्पा मारायचे. मैया म्हणे, यशोदा मैया म्हणतात असं कोणी लहान लेकरू असं कोणी बोलतं का? म्हणे काय करावं, लहान लेकरू काय करतं? मग रडायला चालू केलं. पण अगोदर सांगितलं होतं वसुदेवजींना, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि नंदाच्या घराला घेऊन निघा. टोपलीमध्ये घेतलं भगवान गोपाल कृष्णाला. सगळीकडे माया पसरलेली. अगदी हातातल्या आपोआप बेड्या गळून पडल्या. आपोआप त्या बंदी शाळेचे दरवाजे उघडले. कंसावरती भुरळ पडलेली. सर्व शिपाई पहारेकरी मूर्छित होऊन पडलेले. आणि त्या ठिकाणावरून ज्या वेळेला वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले, वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले, यमुना मैयामध्ये प्रवेश केला तर पाणी वाढत होतं. गुडघ्या एवढं पाणी आलेलं आहे, कमर एवढं पाणी, छाती एवढं पाणी. लक्षात आलं नाका तोंडात पाणी जाईल. पण यमुना मैया विचार करत होती की माझ्या पात्रामधून माझं सौभाग्य चाललंय आणि आम्हाला दर्शन देत नाही म्हणून पाणी वाढायचं. ज्या वेळेला भगवान परमात्मानं टोपलीच्या बाहेर पाय काढला, अंगठ्याने यमुना मैयाला दर्शन दिलं आणि यमुना मैयानं भगवंताला जाण्याकरिता रस्ता दिला. ज्या वेळेला पाहतो गोकुळामध्ये प्रवेश झाला, भगवान परमात्माला त्या ठिकाणी ठेवलं आणि मायेला घेऊन आले. घेऊन आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी लक्षात आलं 8वा आला, 8वा आला. पाण्यात 8वा दिसायचा, प्रत्येक ठिकाणी 8वा. धावत पडत आला कंस, पण 8वा नव्हता, ती होती 8वी. हातात पकडली, गर 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 फिरून शिळेवरती आपटणार तर माया सटकली ना आकाशात. सांगितलं, ए दृष्टा, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा तुझा काळ सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलाय. तिथे सोडा. आता या गोकुळामध्ये पाहतोय एवढा आनंद, एवढा आनंद. भगवान गोपाल कृष्ण प्रत्येक गवळण एकीमेकीला सांगायची, बधाई हो, बधाई हो. भगवान गोपाल कृष्ण एकीमेकीला सांगू लागल्या गवळणी. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंदर, एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंटावळे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंदवडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंटावळे. म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळ म्हणती हो म्हणती कृष्ण भगवान झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला.
गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय। प्रत्येक गवळणी यायची नंद बाबाला सांगते, नंदजी आपको लाला भयो है। भगवान परमात्माला पाहण्याकरिता निघाले। नंदानं पाहिलं तर आपल्या वाड्यामध्ये अगोदरच गर्दी झालेली, म्हणे आतमध्ये माझ्या मुलाचं मुख पाहायला जायचंय। ज्या वेळेला पाहण्याकरिता निघाले तर काही गोपाळांनी सांगितलं, म्हणे असेच पारूस तोंड घेऊन जाणार का देवाला पाहायला, म्हणजे जा म्हणे यमुना माया डुबकी मारून या। डुबकी मारून निघाले, डुबकी मारून आले आणि अत्तर फाचलं, नवीन वस्त्र परिधान केले, गळ्यामध्ये सुंदर अशा मोत्यांच्या माळा घातल्या आणि माळा घालून निघाले। मला पाहायचंय म्हणे, असं नाही पाहता येणार का, जसं गवळणी पाहतात तसं पहा। कसं? ठुमका मारावा लागेल। 60 साल के बूढ़े देखो हो गए आज जवान, हो गए आज जवान, नाच कूदे धूम मचावे, अरे मीठो बोले बाड़े नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। कधी कधी पहा तुम्ही 70 आणि 80 वर्षाचे म्हातारे सुद्धा तरुण पोराला लाजवतील एवढे नाचतात, देवबाण विसरलेले असतात। नंद बाबा सुद्धा ठुमका मारत मारत देवाला पाहण्याकरिता निघाले। आता भगवान परमात्माला पाहायचे, पण भगवंत रडू लागले। प्रत्येक ठिकाणी कित्येक राक्षसांनी इकडे लक्षात आलं कंसाला की आपला सुरक्षित ठिकाणी काळ जाऊन पोहोचलाय। तातडीने मीटिंग घेतली आणि विडा ठेवला। कोण विडा उचलतं? पहिला विडा उचलला पूतना मावशीनं। पूतना मावशीने विडा उचलला। पूतना मावशी निघाली, सुंदर शृंगार केलेला, सुंदर मेकअप केलेला, नक्षत्रासारखी दिसणारी होती। स्तनामध्ये विष परिधान केलं तिने, निघाली भगवान परमात्माला मारण्याकरिता। काळजी करू नका महाराज, तुमचा काळ मी मारते, त्याचा वध मी करते। निघाली, आल्याच्या नंतर गोकुळामध्ये पाहिलं, लोक न सांगताच तिला रस्ता सांगायचे, नंदाचा वाडा तिकडे। कारण कधी कधी पहा मोठ्या श्रीमंत लोकांचे पाहुणे सुद्धा ओळखायला येतात आणि गरीबाचे पाहुणे सुद्धा ओळखायला येतात। लक्षात आलं एवढी सोनं नाणे दागिने, एवढी सुंदर दिसणारी, एवढी रूपवान बाई, ही नक्कीच नंदाची कोणीतरी पाहुणी आहे, नक्कीच यशोदा मैयाची कोणीतरी पाहुणी, नक्कीच देवाला पाहायला आली। न सांगता लोक तिला सोडायला वाड्यावरती। हा वाडा आहे नंदाचा, याच ठिकाणी आहे भगवंत, त्यांना भेटण्याकरिता आलायत। यशोदेला आवाज दिला, ए यशोदे, अनोखा आवाज येतोय, कोण आहे लक्षात येईना। बाहेर आली, कोण आहात? म्हणे मी तुझी मावशी। माझी मावशी मला कशी माहिती नाही? म्हणे अगं त्याचं काय झालं, माझं लग्न झालं, माझे सासू सासऱ्याने मला माहेरी येऊच दिलं नाही, म्हणून तुझी माझी भेट नाही। तेव्हा तुझा जन्म नव्हता, पण लक्षात आलं आता सासू सासरे गेले म्हणे माझे, आणि ते गेल्यामुळे लक्षात आलं की तुला मुलगा झाला आणि मुलगा पाहण्याकरिता मी आले। मैया म्हणतात अनोखी बाई आहे, एकतर ओळखत नाही, एवढ्या नवसा सायासानं मला एवढ्या वर्षातून मुलगा झालाय, आणि ही सांगते की कान्हाला पाहायला हिला कशी दाखवणार? म्हणे लाला झोपला। लाला झोपला म्हटल्याबरोबर देव तिकडून ऐकत होते। कान्हा म्हणतात पहिलंच गिराईक आले, मैया म्हणतात की लाला झोपला, आपण का झोपा काढायला आलो का? भगवान परमात्मानं रडते माझे बाळतान हे समजावी ताराहीना, नाना परी करीतो छंदू रडतसे स्पुंदू स्पुंदू, नेत्र वाटे वाही बिंदू, डोळा उघडोनी पाहिना, रडते माझे बाळताने समजावी ताराहीना। भगवंतानी रडायला चालू केल्याबरोबर ती पुतना मावशी म्हणते, का ग यशोदे मला खोटं बोलते? लाला झोपला म्हणते, तो तर रडतोय। धावत पळत आली, भगवंताला मांडीवरती घेतलं। मैया निघून गेल्या, लक्षात आलं चुलीवरती दूध ठेवलंय, दूध वरती जाईल म्हणून फुंकर घालण्याकरिता गेल्या। भगवान परमात्मा पुतणीकडे पाहत नाहीये, तिनं भगवंताला स्वतःच्या स्तनाला लावलं। का देव पाहत नाही का? कुठल्याही प्रकारची माया ही भगवंताच्या नजरेसमोर कधी टिकू शकत नाही। देवाला माहिती होतं मी जर डोळे उघडून पाहिलं तर ही मूळ रूपात येईल आणि माझी मैया घाबरेल, काहीतरी अघटित घटना होईल। या ठिकाणी नाही, भगवंत डोळे उघडून पाहत नाही, तिनं स्तनाला लावलं। भगवंताने विष प्राशन केलं, नंतर दूध प्याले, नंतर रक्त खेचून घेतलं, पंचप्राण खेचायला लागले। मूळ रूपात आली पुतना, आकाशामध्ये गेली, तिनं धिप्पाड धिप्पाड देह रूप धारण केले। लाला सोड, काना सोड, मावशी एकतर मी कुणाला धरत नाही, आणि एकदा का धरलं तर मला वाटेपर्यंत मी सोडत नाही। पंच प्राण खेचून घेतले आणि धिप्पाड देहाची पुतना मावशी गतप्राण झाली। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्या वेळेला पुतनेचा वध केला, मैया भगवंताला घेऊन आल्या। आपण कोणाची झाली दृष्ट,
तुला माझ्या रे नंदलाला. भगवंताची नजर काढण्याचं काम. म्हातार गवळींनी सांगायच्या जा म्हणे गाईचं शेणानं गाईच्या शेणानं त्याला आंघोळ घाल. कोणी म्हणायचं गाईच्या गोमूत्रानं त्याला आंघोळ घाल. कोणी गवळणी म्हणायच्या की जा म्हणे यशोदे अगं 3 वाटेची माती आण. तरी देवाचं रडणंच राहीना. नजर झालेली होती. आता नजर काढण्याचं काम तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याकडे काढतात का नजर? तुम्हाला गंमत सांगते. एक माझी कथा होती हिंगोलीच्या भागात. लक्ष देऊन ऐका. हिंगोलीच्या भागात कथा होती. माझी कथा संपली आणि एक 65 वर्षाची म्हातारी माझ्याकडे आली. मला म्हणे ताई तुमची नजर काढायची. म्हटलं आजी मला कधीच नजर नाही होत. नाही म्हणे शांत बसा नजर काढायची. आणि म्हातारी काही कमी नव्हती 3.5 क्विंटलच्या पुढं. म्हटलं असं केलं तर मी पडायची कशाला याच्या नादी लागा. म्हातारीनं नजर काढायला चालू केलं. नजर काढायला चालू केल्याबरोबर आवाज दिला बाळ्या. म्हटलं बाळ्या कशाला? झाडू आण. म्हातारीनं झाडून नजर काढली. परत आवाज दिला पिंटे. म्हटलं पिंटी कशाला? दगड आण. दगडान नजर काढली म्हातारीनं. भिरकीन डोक्यापर्यंत न्यायची की भिरकीन पायापर्यंत. म्हटलं झालं का आता? नंतर आवाज दिला बबले. म्हटलं बबली कशाला? चप्पल आण. म्हातारीने चपली नजर काढली. कुठं कुठं जाऊन आली होती काय माहिती चप्पल. मी असा रुमाल लावला नाकाला. नजर काढून म्हटलं आजी झालं का? नाही म्हणे अजून नाही झालं. 3 वाटीची माती आणली. ती माती उतरून टाकली. म्हातारीने पदर घेतला. पदरनं असं करायची. म्हातारीला 4च केस होते. तीच अशी करायची. म्हटलं आजी झालं का? नाही म्हणे आता तर मेन काम राहिलंय. म्हटलं कोणतं? ते नाही का सगळं झाल्याच्या नंतर असं म्हातारीनं थू थू केलं. सगळं मटेरियल माझ्या तोंडात एकही दात नाही. आजीला म्हटलं आजी हे काय आता? टेन्शन घेऊ नका म्हणे पुसून काढते. पदर घेतला म्हातारीनं असा पुसायला घेणार तेवढ्यात म्हातारीच्या नाकासमोर एका माशीनं घोंग 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 आची असं केलं म्हातारीनं. तोच पोतारा माझ्या तोंडाला. तेव्हापासून मी नजर नाही काढून घेत कोणाकडून. विनोदाचा भाग सोडा. नजर काढण्याचं काम आहे. काही काही लोकांना वाटत हे खरंच खरं आहे का? काही काही लोकांची एवढी वाईट नजर असते पहा की एखाद्या गायीनं तिच्या बाळाला जन्म दिला तर ती गाय त्या बाईनं तर त्या गायीकडे पाहिलं तर ती कित्येक दिवस तिच्या वासराला पाजत नाहीये. कित्येक घटना आहेत. अहो दूध जर पाहिलं पातेलं भरलेलं तर दूध सुद्धा खराब होतं. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलंय. भाजी जर एखाद्या नजरेनं पाहिली तर ती भाजी सुद्धा तुम्हाला चांगली नाही लागणार. आम्ही आमच्या परिसरात आहे त्या गोष्टी मला माहिती आहे. माणसाची नजर एवढी वाईट आहे की दगड जरी एखादा सुंदर असेल आणि त्या दगडाला जरी एखादी ती नजर म्हटली की वा दगड काय सुंदर आहे, त्या दगडाला सुद्धा चिरा पडतात. एवढी माणसाची नजर वाईट आहे. भगवंताची नजर काढण्याचं काम चालू होतं. देवाची नजर काढता काढता पहा मैयानं कित्येक प्रयोग करावेत पण तरी सुद्धा पाठ मात्र काही संकटानं सोडत नव्हती. देव हळूहळू वाढवू लागले. भगवंत रांगू लागले. रांगण्याचं तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत लसवंती पैसांगे आले कृष्णाचे मी मागे येणे येणे वो श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. वा बाबाची दिष्टच काढायला नाही. ते बाळ गुडघ्यानं रांगायचे. हे बाळ पायानेच रांगते. टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. भगवान परमात्मा रांगू लागले. जगाचा मालक हळूहळू मोठे होतात. या गल्लीतून त्या गल्लीमध्ये भगवंतांनी चोऱ्या चालू केल्या, खोड्या चालू केल्या. या गल्लीतून त्या गल्लीत जायचे. मैया विचारतात कौन गली गयो शाम बताओ सखी कौन गली गयो शाम. भगवान परमात्म्यानं खोड्या चालू केल्या. गवळणी भगवंताला पाहण्याकरता यायच्या. पण ऐका जगाचा मालक दही दूध लोणी चोरून खायचे. गवळणींनी गाराणे घेऊन यावेत. भगवंत सांगतात आई ऐकूनाच ऐकू नको ग आई मजला मारू नको ग. या गवळणी भांड खोर मला म्हणत्यात
आई कुणाचा ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग. मी नाही खोड्या केल्या पण तरी भगवंत ऐकत नाही. गाराने घेऊन या गवळण निन्न यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग. मैया तरी ऐकत नाही. मैया म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळे खेळ, कालटकाचे गे ताळगे, तुम्ही मोठ्या ढालग जागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे. गोकुळच्या कशाला आपलेच इथले म्हणायचं. भगवान परमात्मा अजिबात मैया ऐकून घेत नाही गाराने. पहा तुम्ही लेकरू किती वाईट असू द्या, आपलं ते लोकांचं ते ही प्रथाच आहे. लेकरू किती काळा असू द्या, किती कुरूप असू द्या, किती वाईट असू द्या, त्या आईला विचारलं ना, आई या जगात सगळ्यात सुंदर काय? ती माता म्हणते माझ्या बाळा एवढं सुंदर जगात दुसरं काही नाही. एवढं नितांत प्रेम. आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. सांगण्याचं तात्पर्य आहे भगवान परमात्मा अजिबात खोड्या करायचं सोडत नाहीये. एक वेळेला मैयानी सांगावा अजिबात बाहेर पडायचं नाही. गवळणी म्हणतात माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधून टाकते, गाराणे घेऊन रोज यावं. अजिबात बाहेर पडायचं नाही. भगवंत म्हटले नाही जाणार, पण देव मनात म्हणतात मैया तुला नाही माहिती, एक दिवस जर मी गोकुळात फिरण्याकरिता गेलो नाही तर गवळणीचं मन जागेवर राहत नाही. मला पाहिल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि मला पाहिल्याशिवाय दिवसाची सांगता होत नाही. देवाला पाहिल्याशिवाय त्यांना करमत नव्हतं. भगवंत वाड्यामध्ये गवळणी सगळीकडे पाहिजे केले, म्हणायचे का ग तिकडे आला का लाला? म्हणे नाही. एकमेकीच्या गल्लीत जायचे, का ग तिकडे आला का? म्हणे नाही. एक जण पाहत पाहत विचार करत करत वाड्यावरती आली. मैया कशा करीता आली? म्हणे पाहुणे आलेत घरी आणि पाहुण्यांना चहा करायचं. म्हणे साखर नाही, जरा साखर देता का? जा म्हणे घेऊन, साखर कमी पडली तुला, जा घेऊन. तिनं देवाला पाहिलं आणि साखर घेऊन गेली. दुसरी विचार करतच होती आता काय मागू नेमकी. मागता मागता विचार करत इथे आले. तुला काय पाहिजे आता? म्हणे मला चहा पावडर पाहिजे. घेऊन गेली. दुसरी गवळण जरा भोळी होती, साधी विचार करत आली, पण तिला काहीच उत्तर सापडणार. नेमकं विचारावं काय मागावं काय विचार करत होती. मैया म्हणतात आता तुझं काय संपलं? म्हणे काही नाही, पाहुणे येणार आहेत आणि गडबडीनं म्हटली पाहुणे येणार म्हणून घर सारवायचं, म्हणे मला शेण पाहिजे. आता ज्या गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घरी गाय आहेत त्यांना शेणाची कमी आहे का? पण ती म्हणे मला शेण. म्हणे जा घेऊन. टोपलं उचललं आणि आली गोठ्यामध्ये. गाईच्या गोठ्यात आली, शेण भरत होती, पण शेण भरता भरता कुठं मन लागतंय विचार करायची जीवाला खात होती. म्हणे मागून मागितलं वाड्यातलं नाही मागितलं का? वाड्यातली एखादी वस्तू मागितली असती तर देवाला पाहायला भेटलं असतं. मागितलं पण शेण लालाही कळना मी त्याच्यासाठी आले तर भगवंत खिडकीतून तिची मज्जा पाहायची. का ग काय हरवलंय? अरे लाला ये बाहेर. म्हणे झालं काय नेमकं? तुलाच तर पाहण्याकरिता आले. शेण भरत होती भगवान परमात्माकडे. एवढं सुंदर रूप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवाट चंदनाची उटी, गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्माला पाहिलं, जगाच्या मालकाला पाहिलं आणि देवाला पाहत पाहत तिनं शेण अगदी टोपल्यात टाकत होती. इकडे पहा, माझ्याकडे पहा. शेण उचलून टोपल्यात टाकत होती. शेण टाकता टाकता तिनं एवढं टाकलं. नंतर म्हणे लाला टोपलं भरलं, म्हणे जा घेऊन. आता ती टोपलं उचलू लागली, पण तिला कुठं टोपलं उचलतंय? टोपलं उचलत नव्हतं. लाला अरे जरा हात लावतो का? म्हणे हो लावतो ना. हात लावला, भगवंतानं टोपलं उचलू लागला.
अर्ध्यापर्यंत टोपलं गेलं आणि लक्षात आलं, मूळ स्वभाव जागा झाला. घेतला हात काढून, बदकन टोपलं खाली आणि सगळं गवळणीच्या तोंड शेणावर, अगदी शेण पूर्ण तोंडावरती आलं. ज्यावेळेला लक्षात आलं, ती म्हणे तुला माहित नाही का मी फुकट कोणाचं कधी काही काम करत नाही, काटा सुद्धा काढत नाही म्हणे फुकट. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. फुकट कोणाचंही काम करत नाहीये. तुला टोपलं उचलू लागतो, पण त्याच्या बदल्यात मला तू काय देणार ते सांग. तू जर इथे थांबत असेल तर दिवसभर शेणच वाढणार म्हणे. आणि तुला आवडतो ना म्हणे लोण्याचा गोळा, हा बस लोण्याचा गोळा. किती देणार? एक टोपलं उचललं आणि टोपलं उचलून दिलं की माझा हात शेणानं भरलेला राहील. मग मी शेणाच्या त्याच भरलेल्या हाताने एक टिपका तुझ्या तोंडावर देईल. जेवढे तोंडावर टिपके होतील तेवढे तुला लोण्याचे गोळे. ठरलं. शेवटच्या वेळेला एवढं तोंड भगवंताचं टिपक्यानं भरलं आणि शेवटी एक टिपका देवाच्या नाकावर दिला. आवाज दिला, मैया या गवळीने ना माझ्या पूर्ण तोंडाला शेण लावलंय. मैया आल्या धावत पडत, काय काय बोलतात. बिचारी गवळण रुसून घरी गेली. परत देवाला पाहण्याकरिता नाही आली. एक गवळण म्हणे, लाला माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवान परमात्माने सवंगडी एकत्रित केले आणि सर्व सवंगडी एकत्रित केल्याच्या नंतर पहा, देवाने सांगितलं, अरे तुमची तब्येत अशी झाली म्हणे, वार आला तर उडून जाईल. आणि तुम्ही लोण्याचे गोळे खात नाही का? दही दूध लोणी तुम्हाला भेटत ते म्हणे, आम्ही फक्त ताकाचे मालक आहेत म्हणे. दही दूध लोणी भरपूर आहे, पण आम्हाला खायला कोणी देत नाही, आम्हाला फक्त ताक आमच्या वाटेला येतं. खायचं का म्हणे? हो. का देवा, तुमच्या घरचं देणार का? भगवंत म्हणतात, माझ्या घरचं का फुकट आलं का? तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. मग चोरी करायची म्हणे. आणा सरट्याचे काटे, दगड आणा आणि माती आणा. आता म्हणे सुरी चाकू हे सोडून हे कुठलं? सरट्याचे काटे कशाला? म्हणे आपण जर चोरी करण्याकरिता गेलो आणि अगोदरच घरात पाऊल टाकण्याच्या अगोदर दगड फेकायचं म्हणे. डेऱ्यावरती दगड फेकला, टंग आवाज आला की समजायचं हे रिकाम आहे, आणि बद आवाज आला की समजायचं भरलेलं आहे. मग पुढे जायचं. मग ज्या वेळेला दही दूध लोणी चोरून खाऊ गवळण आपल्या पाठीमागे लागली तर तिच्या पायाखाली सरट्याचे काटे फेकायचे. 3 टोका 3 काठी असत्याला 3 टोकं. कसं फेकलं तरी एक टोक उभं राहतं. मग ती गवळण पाठीमागे नाही पडणार. एक बोबड्या नावाचा गवळी होता. बोबडे म्हणे, लाला मग ती जल पप्पल घालून आली तर मग काय घालायचं? काना म्हणे, ती जल पप्पल घालून आली तर तिच्या डोल्यात माती फेकायची ना, पण पळून जायचं. वाकड्या नावाचा गवळी होता. वाकडे म्हणे, मग ती जर चष्मा घालून आली तर? देव म्हणे, इथं कलियुग नाही म्हणे चष्मा लागायला. देवाचं रूप पाहणारे लोक आहेत रोज, यांना कुठला चष्मा आलेला? ज्या वेळेला घरपोडी चालू झाली, एक गवळी होता, त्याला राग आला. रोज दही दूध लोणी चोरून खायचे, पण गवळी होता बोबड्या नावाचा. सुदाम्याला पाठवलं, श्रीदामाला पाठवलं, प्रत्येकाला पाठव, पण देव मात्र ते गवळी मात्र येत नाही. वाकड्याला पाठवलं, पेंड्याला पाठवलं, जा म्हणे बोबड्याला घेऊन या, येत नाही म्हणे. शेवटी भगवान परमात्मा त्याची विनवणी करतात, बोबड्या अरे चल ना, चोरी करायला जायचं आपल्याला. बोबड्या सांगतो, दाई बा कितना न तोले बा, दाई बा कितना न तोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, 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 आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. अतीत एकदा तमदी पोला मिळून, बोबड्या सांगतोय का ना, अतीत एकदा तमदी पोला मिळून, माल्याच्या मल्यामंदी देलोले बा, माल्याच्या मल्यामंदी तवल्या तवल्या तकल्या होत्या, माल्याच्या मल्यामंदी तवल्या तवल्या तकल्या होत्या. तमद्या पोलांनी 2-2 तोल्या, तमद्या पोलांनी 2-2 तोल्या, मी तकली तोलायला देलोले बाण, तिकलून आला माल्या तमली, माझ्याच झेंडीला ढलले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या खोड्या चालू होत्या. एक गवळण म्हणे, लाला माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. देव म्हणे, मावशी मला कशाला चॅलेंज केलं, तुमचा नंबर तर सगळ्यात शेवटी होता. गोपाळांना सांगितलं, याचा घर नंबर, फोन नंबर, ॲड्रेस लिहून घ्या. दुसऱ्या दिवशी पहाटेच तिच्या घरी. देव म्हणे, आज तुमचं काम नाही, आपण एकटे जाणार. भगवंत निघाले. दही दूध लोणी चोरून खाल्लं. ज्या बाजेवरती गवळी गवळण झोपलेले, दोघांच्या दाढी वेणीची गाठ मारली, आली निघून. पहिल्या काळात महिला मंडळ लवकर उठायच्या, पहाटे 5ला. बाया लवकर उठायच्या, पहाटे 4:30ला 5ला उठायच्या. आता ह्या नाही, आता हे उठत आहेत सकाळी. आपण विचारावं, राम होता त्या कशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, तेवढी कामं तुमच्याकडेच सध्या.
महिला मंडळ नाही उठत सकाळी सकाळी. ज्या वेळेला पहाटे 5 वाजता उठायचे म्हणून ती गवळण पहाटे लवकरच उठली. गवळाच्या आधी गवळण उठली आणि तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हणे, अगं धांगड, कशाला माझी वेणी ओढली? ती म्हणे, मी तुमची दाढी ओढली नाही, तुम्ही माझी वेणी ओढली. ती म्हणायची माझी वेणी, तो म्हणायचा माझी दाढी. दोघांनी म्हणे भांडण करण्यात काही अर्थ नाही. चाचपून पाहिली, पाहिलं बाहेर सोडत होती पण कुठं सुटते. सगळे प्रकार करून पाहिलं पण त्यांना काही दाढी वेणीची गाठ सुटच ना. सकाळी 8 वाजले. शेजारचे रामभाऊ तात्या म्हणे, सकाराम तात्या, एवढ्या वेळ कुठे झोपत, या बाहेर. ती म्हणे, अहो तुम्हाला काय माहिती, काय आतमध्ये या. झालं, अहो हळू बोलला ना, तुम्हाला सांगितलं ना. झालं, अहो हळू बोला, तुम्हाला आतमध्ये आले. जसे पाहिलं दाढी वेणीच्या गाठन खद हसायला लागले. पोटावर हात ठेव हसायला लागले. म्हणे, तुम्हाला शोभतं का म्हणे दाढी वेणीची खुशाल गाठ? अहो आम्ही नाही बांधली म्हणे. मग कोणी बांधले तेच तर कळे ना. सोडण्याचा प्रयत्न करू लागले पण कुठली सुटती. मग कापायला लागले पण तिथेही भांडण लागलं. ती म्हणायची माझी सुवासिनीची वेणी, आपल्या वेणीला हात लावायचा. ती म्हणे, तो म्हणे तुझ्या सुवासिनीची वेणी तर आपल्या विश्रावण महिनीची दाढी म्हणे, आपल्याला दाढीला सुद्धा हात नाही लावायचा. कापिता कापेना, जाळीता जळेना, गाठ बाई सुटे. किती सोडण्याचा प्रयत्न केला का मग गाठ सुटत नव्हती. हळूच कोणते भाऊ म्हणले, का हो म्हणे मावशी तुम्ही काही ते नंदाच्या कार्ट्याला बोलले होते का? ते दादा तर म्हणे आपण तर काही बोललो नाही. गवळी म्हणे, पण गवळण म्हणे मी तर काहीच बोलले नव्हते. म्हणे खरं सांगा, काहीतरी बोलला असाल तुम्ही. म्हणे तोंडावर नव्हते बोलले पण मनात म्हटले होते, माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधून टाकते. त्याचाच प्रभाव आहे म्हणे हा, त्याचा परिणाम आहे. आपण म्हणे मनात बोलले होते, तोंडावर नाही. तो म्हणे मावशी तुम्हाला माहित नाही, तो मन कवडा आहे, त्याला मनातलं सुद्धा कळतं, तुम्ही काय बोलता. तर लक्षात आलं. मग आता त्याच्याकडे जावं लागलं. तू नाही येणार का म्हणे, तो तर लय अडचणीत आल्यावर जास्त वाट पाहतो. निघा, भगवान परमात्मा सांगितलं होतं म्हणे थोडा वेळ थांबा, आता पहा कसं सोंग येते. जा म्हणे आपोआपले ताटं पराती सगळे घेऊन या. काठ्या घेतल्याने वाजवत होते. सोंग आलं. इकडून तिकडून गवळण तयार झाली पण गवळी हातपाय खोडायला लागलं. गवळी म्हणे मी लग्नात पुढं होतो, आता मागे चालावं लागणार ना. बरं भानगड अशी होती, परत गवळण होती 7.5 फूट उंच आणि गवळी होता 1.5 फूट बुटका. गवळण तडा चालायची आणि हे पाठीमागून तुडू चालायचं. सोंग आलं. भगवान परमात्माच्या द्वारात आले. जगाच्या मालकाला हात जोडले, भगवान आम्ही अहंकाराने नाडल्या गेलो होतो, आम्हाला क्षमा करा. हात लावला की गाठ सुटली. सर्वांनी जय जयकार करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैया म्हणतात, लाला खूप खोड्या केल्या तू, कित्येक गाराने घेऊन एक गवळण तर म्हणे आपल्या घरी लाला गेला आणि भगवान परमात्मानं दही दूध लोणी चोरून खाल्लं. आत्याबाई घरात चोर शिरला, उठा लवकरी हो, उठा लवकरी जीवा माझा घाबरिला घरात चोर शिरला. गवळणी म्हणतात काना खोड्या करू नको, पण कुठे ऐकतायत. मैयानी म्हणावं, नका ना आड घेऊ बाळावरी, नका ना आड घेऊ बाळावरी, नका ना आड घेऊ बाळावरी, नका आड घेऊ बाळावरी. कुणी म्हणते माठ माझा फोडतो पदर, माझा ओढतो शाल माझा घालतो. कुणी म्हणते माठ माझा फोडतो पदर, माझा ओढतो शाल माझा घालतो. खोटे नाट बोलू नका, खोटे नाट बोलू नका, साऱ्या जणी खरं तुम्ही सांगा मला. नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी. भगवान परमात्मानं अनेक खोड्या केल्या. शेवटी मैया सांगतात, लाला खोड्या बास, आता तुला शाळेत टाकते. शाळेत म्हणजे काय, LKG आणि UKG नव्हती. गायींना सांभाळण्याकरिता जायचं. गाई गोपाळांना घेऊन भगवंत निघाले. तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा कित्येक राक्षसांनी भगवंताचा पाठलाग केला. देवाची पाठ नाही सोडली कधी संकटानं. पण पहा तुम्ही, भगवान गोपाल कृष्णकडून शिकायचं. किती संकट आले तर माणसानं किती हसत राहावं. अखंड अगदी गवळ्यांच्या सोबत, गाई गोपाळांच्या सोबत तेवढ्याच आनंदी राहायचे. पण संकटाला सुद्धा हसत मुखानं अगदी तोंड देत होते आणि प्रत्येक संकटाचं निवारण व्हायचं. गाई गोपाळांना घेऊन गेले, पण तिथे गेल्याच्या नंतर भगवान परमात्मानं अनेक खेळले. तो शेवटी
मामा तू घाली कान्होबा मामा तू घाली कान्होबा मामा तू घाली रे कान्होबा मामा तू घाली हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू 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 हुतू तू तू हुतू तू 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 खेळ कान्होबा मामा तू घाली कान्होबा मामा तू घाली कान्होबा मामा तू घाली कान्होबा मामा तू घाली खेळे भवरा गबाई भवरा खेळे भवरा गबाई भवरा भोवरा फिरे गरा गरा फिरे गरा या राधिकेचा नवरा 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 खेळे भवरा बाई भवरा के भवरा बाई भवरा बाई भवरा. भगवान परमात्मानं अनेक खेळ खेळले. आता शेवटचा खेळ आपल्याला खेळायचा. सर्वांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत हा तो खेळ खेळायचा. सर्वांनी हात वरती. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू 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 खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू 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 अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक कृष्ण भगवान त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. भगवान परमात्माने अनेक खेळ खेळले. शेवटी सर्व गवळी म्हणतात खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. तेव्हा म्हणे आता भूक लागली आहे. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंताने एकत्रित केल्या आणि त्याच शिदोऱ्याचा भगवान परमात्मानं जो काला केलाय तोच काला आपल्याला करायचा. तत्पूर्वी सर्वांनी एकदा हात वरती करून माझ्यासोबत 1 मिनिट भजन घ्या आणि आपण कीर्तनाची सांगता करणार आहोत. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए सागर को लांग किसने सीता का पता लगाया प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया माता जनी की ऐसी संतान के लिए एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए मेरे हनुमान के लिए मेरे हनुमान के पवन सूत हनुमान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जगत माता की जय. राजा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान परमात्माचं चरित्र तुम्हाला सांगितलेलं आहे. पवित्र अशा सेवेसाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आदरणीय हरिभक्त परायण
आमचे देवराम काका धुमाळ काकांचे धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आदरणीय हरिभक्त परायण, खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही किती पैशानं श्रीमंत आहात याच्यापेक्षा सुद्धा धार्मिक कार्यामध्ये किती तुम्ही सहभाग घेता आणि किती अगदी फुल नाही फुलाची पकडी दान करता. कारण तुका म्हणे साह्य, अगदी माणसा चांगल्या कामामध्ये मदत करायला हरकत नाही आहे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि घातल्या भय नरका जाणे. भगवान परमात्माचं नामचिंतन केलंच पाहिजे. प्रॉपर्टी असेल पैसा असेल तर चांगल्या कामात माणसाला दान द्यायला हरकत नाही आहे. म्हणून फुल नाही फुलाची पाकळी दिलं पाहिजे. खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आदरणीय हरिभक्त परायण आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे श्रीमान कांतीलाल दादाराम कोथिंबिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, माई भगवती अखंड तुमच्यावरती कृपा आशीर्वाद करत राहो. तुमच्या माई भगवतीच्या चरणावरती प्रार्थना आणि आशीष सेवा अखंड तुमच्या हातनं घडावी ही भगवती मातेच्या चरणावरती प्रार्थना करूयात. परत एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झाले सेवा माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती, माई भगवतीच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठाल जय जय विठाल जय जय हाती ठोका अधिक उडीने देखा तुम्ही वारे जोहीकडे मुख पसरोनीकडे. हाती ठोका अधिक उडीने देखा तुम्ही वारे जोहीकडे मुख पसरोनीकडे. कटी धरला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिकार ब्रह्म वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातो वाटू एकमेका वैष्णवनिकार तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरजाली काला वाटू एकमेका वैष्णवनिकार ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे केले चरण आता उठावे से मनायत नाही नारायणा. सुरवाडी कपडे इथे सापडले की आता उठावे से मनायत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारिला आता उठावे से मनायत नाही नारायणा. करोनी आरती चक्र पाणी वाढती आधी फुले नवधन्य काळ हा दिवस. पाहाओ सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आधी फुले नवधन्य काळ हा दिवस. तुका वाये टाळी उभा सन्निधान वळी आधी फुले नवधन्य काळ हा दिवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते वाळते धन्य धन्य देवलोचना नित्य करती अवलोकना. प्रौढाने मुग्धा वाळते परमानंदा धन्य धन्य देवलोचना नित्य करती अवलोकना. म्हणे केशवाचे कोणी राहिलो तस्त धन्य धन्य देवलोचना नित्य करती अवलोकना. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम गोपालयाची सर्वांगी सुंदर अतिशे गुराची कंठे लगे माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल
मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय रत्नाकरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडका मुकुट शोभा तो भरा तुझे नोपुरी चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंड वक्र कुंड श्रीनयना दासमाचा वटपाये सदना संकोटी पावाले निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय दुर्गे दुर्गज भारे तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाती वारी हारे पडलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवने माता तो तैसे नाही न बोलवे काही साई विवाद करतो पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तो दासा लागी पावशिलवराही जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशील दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भोगाच्या अंबे तुझा कोण पूर्वील आशा नरहरी सल्लेले झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय योगे 28 विद्येवरी उभा वामांग रुक्माई दिशे दिव्य शोभा पुंडलिका भेटे परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उदरी जागा जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभ रायेच्या वल्लभ पावे जोरगा जय देव जय तुळशी माळा गळा करते वंकटी कासे पितांबर कस्तुर लाटी देवा सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभ रायेच्या वल्लभ पावे जोरगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे माझे सारोजे करते दर्शन हा मात्र तय होय मुक्ती केशवाशी नामदेव भावी वाळती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभ रायेच्या वल्लभ पावे जोनगा जय देव जय आरती गणराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती गणराजा लोपले ज्ञान जागे कोणे अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती गणराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती गणराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माजी दिले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती गणराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती गणराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पायो दाखवी आवा राघवे सागरात पाषाण तारिले कैसे तुको बागे मंगळ रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पायो दाखवी आवा तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा
आनंदमूर्ती पाय दाखवे आम्हा पाय दाखवे आम्हा वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावी वाळीन म्हणे श्री अनंता मधुसूदना नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद सकळ देवादी देवा केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा सागरा शेष कमल नयना कमलापती मदन मूर्ती भवतारका दरिद्रा स्थिती वामन मूर्ती त्रिविक्रम आगाये सगुण निर्गुण जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळकृष्ण तुकारा लोटांगणी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावी सकळ देवादी देवा केशवा महानंदा महानुभवा शिवास हेच व्हावे माझी आस जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी चुकून द्यारे संत संगे सर्व काळ प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी ठोल रोकमा ठोपा रोकमा अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कवणे गाळी संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा विष्णुदासा भाविकाची नामा म्हणे त्या असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा कल्पनेची बाधा न कवणे गाळी संत मंडळी सुखी महागणे ते तुझ प्रती आहे पाय पांडुरंगा या संताशी निर्वेहेची मध्ये काय न मागो तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मद ठेवे पायी संताची या संताशी निर्वेहेची मध्ये आणि तुझे काय न आहे प्रसादाची वाट द्यावे धोरी ताट शेष घेऊन जाईन झालो एक सवा तुम्हा आळून देवा शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन तुका म्हणे चित्त देखोने राहिलो देवा तो शेष घेऊन जाईन तुमचे झाले ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिका कुंडलिका